बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक काशीद लिखित कादंबरी सुवर्णशंख भाग पहिला. रामायणातील कथा रामला फार आवडत. आजही पहाटेपासून प्रभू श्रीरामचंद्राची कथा तो वाचत बसला होता. एक वचनी आणि सुवर्ण गुण संपन्न असूनही वाट्याला आलेल्या संकटाला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं, हे तत्त्व त्याच्या लक्षात आलं होतं. आजोबा बाहेर फिरायला गेल्याचा तर्क त्याने काढला. बाजारातून अनेक कथांची पुस्तके आईने रामसाठी आणून ठेवली होती. सकाळ झाली तसं घराच्या छपरातून कवडसे आत येऊ लागले. त्याने आवराआवर केली, पुस्तके संदुकात ठेवली आणि तो घराबाहेर पडला. गाईच्या गोठ्याकडे त्याची नजर गेली. त्याच्या जन्माआधीपासूनच या 4 गायी तिथे होत्या. आता 2 वासरेही तिथे होती. खूप गोंडस वासरे होती ती. गोठ्याकडे वळला. वासरांच्या पाठीवरून त्याने हात फिरवला. त्याला आठवले की वडीलही रोज सकाळी उठल्यावर असाच हात फिरवत. आई वडिलांच्या आठवणीने घर अगदी भरून गेलं होतं. रामने नित्याची कामे आटोपली. गाई आणि वासरे चरायला सोडली. तोही त्यांच्या मागून चालायला लागला. आजोबा बहुधा टेकडी पलीकडच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असावेत असा कयास त्याने बांधला. त्या डोंगरावर त्याचे एकुलते एक घर होते आणि टेकडी पलीकडे एक मंदिर. लोक दर्शनाला येत तेव्हाच त्या डोंगरावर माणसं दिसत. पावसाळा सुरू झाला होता. अचानक सरी कोसळत, त्यामुळे माती ओली होऊन तिचा गंध सर्व दूर पसरत असे. आज सकाळीही ओल्या मातीचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. गायींना चरण्यासाठी डोंगरावर पुष्कळ गवत उगवलं होतं. गायी आणि वासरं निवांत चरत होती. रामला या मुख्या जीवांचा कधीकधी हेवा वाटे. किती शांतपणे वाट्याला येईल ते सोसत ते आयुष्य व्यतीत करतात. निसर्गाशी फार लवकर ते तदाकार होतात. फिरत फिरत तो मंदिरापाशी आला. देवदर्शन घेऊन मंदिराच्या नक्षीकामाकडे तो पाहत बसला. मनात कितीही मोठं दुःख असलं तरी निसर्गात आल्यावर ते हलकं होतं. मनातला उत्साह वाढतो. डोंगराच्या पलीकडच्या टोकाला तो आला होता. डोंगराच्या कड्यावरून पाण्याची धार धबधब्याच्या स्वरूपात खाली कोसळत होती. अतिशय नयनरम्य दृश्य होतं ते. पाणी खडकावर आदळल्यामुळे अंगावर उडणारे तुषार त्याच्या अंगावर शहारे आणत होते. खूप खोल खोल दरीत कोसळणारी पाण्याची धार दृष्टी आणि मन दोघांनाही उत्साहित करत होती. कितीतरी वेळ खडकावर बसून त्या नयनरम्य देखाव्याचा तो आनंद घेत होता. मंदिराच्या बाजूला खडकाच्या खोलगट भागात नितळ पाणी साचले होते. गाई गुरांना त्याने पाणी पाजले. रोजच्या सवयीप्रमाणे पाणी पिऊन गायी परत फिरल्या. तोही हळुवार पावले टाकत त्यांच्या पाठीमागून चालू लागला. लुसलुशीत गवतावरून पाऊल पडताना आल्हाददायकपणा जाणवत होता. ढगाळ वातावरणामुळे फारसे ऊन पडले नव्हते. सागवान वृक्षाच्या सावलीत तो स्थिरावला. झाडावरून 2 खारुताई सारख्या वर खाली धावत होत्या. शर्यत लागल्यासारखे वेगाने त्या धावत वृक्षावर चढत. बराच वेळ राम खारुताईंचा खेळ बघत बसला. गायी लांब अंतरावर गेल्या तेव्हा तो भानावर आला. गायींनी परतीची वाट धरली तसा रामही चालू लागला. आकाशातील ढग पुढे सरकून आकाश आता निरभ्र दिसू लागले. आकाशही किती चमत्कारिक आहे. सर्वत्र एकच आकाश असले तरी प्रत्येकाला दिसताना मात्र त्याचे आकार आणि रंग भिन्न दिसतात. पावसाचा अंदाज घेत तो घराजवळ आला. गायी गोठ्यात बांधल्या. घरातून खमंग आमटीचा वास आला. बहुधा आजोबा भात आमटी करत असावेत. तो घरात डोकावला. ते चुलीपुढे जाळ फुंकत होते. न्हाणी घरात जाऊन त्याने हातपाय धुतलं. आजोबा शेजारी येऊन बसला. आई असा स्वयंपाक करायची तेव्हा तो गरम गरम भाकरी खात असे. आता कुठे असतील आई आणि बाबाही? आई वडिलांच्या आठवणीने मागील 8 दिवसांपासून तो अस्वस्थ होता. नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. काय झालं बाळा, का रडतो आहेस? मला आई बाबांची खूप आठवण येते.
आजोबा पुढे सरकले. त्यांनी रामच्या डोक्यावर हात फिरवला. रामू, तू समजदार आहेस रे. 8 दिवसात 5 वेळा आपण जहाजाचा अपघात झाला त्या भागात जाऊन आलो. सगळीकडे चौकशी केली, परंतु कुणीही जिवंत वाचून परत आल्याचं कळलं नाही. आता काही चमत्कार झाला तरच ते परत येऊ शकतील. तू रडू नकोस, मी आहे सोबत तुला. रडू नकोस तू. आपल्या खांद्यावर डोके ठेवून आजोबा समजावणीच्या सुरात म्हणाले. आजोबाच्या खांद्यावर डोकं टेकून तो खूप वेळ रडला. चुलीतली लाकडं विझवून आजोबा त्याला बाहेर घेऊन आले. डेरेदार आंब्याच्या सावलीला आजोबा आणि नातू शांतपणे बसले होते. आजोबांनी रामची समजूत घातली. तू समजदार आहेस. सतत असा शोक करत राहशील तर त्याचा मनावर वाईट परिणाम होतो. राम, कृष्ण अशा थोर पुरुषांच्या कथा तू ऐकतोस, वाचतोस. त्यांनी तर किती मोठमोठ्या संकटातून मार्ग काढले. यातूनही मार्ग निघेल. हेही दिवस जातील. समजावणीच्या सुरात आजोबा म्हणाले. खरं आहे आजोबा तुमचं. रडून प्रश्न सुटणार नाहीत. आजोबाच्या मांडीवर डोकं टेकून राम पडून राहिला. त्याच्या मनातून विचार जात नव्हता, तरीही त्यानं स्वतःची समजूत घातली. सूर्य डोक्यावर आला होता. आजोबांनी घरात जाऊन आमटी भात ताटात वाढून आणला. पाण्याचा तांब्याही आणला. रामने सुरुवातीला नकार दिला, परंतु आजोबांनी समजावल्यावर तो तयार झाला. दोघांनीही खूप दिवसांनी एका ताटात जेवण केलं. थोडा वेळ दोघांनीही झाडाखाली विश्रांती घेतली. तिसऱ्या प्रहरी आजोबांना विचारून तो मासे पकडण्यासाठी गेला. समुद्रकिनारा घरापासून थोड्या अंतरावर होता. गळ टाकून तो मासे अडकण्याची वाट पाहत होता. गार वारा सुटला होता. आभाळही दाटून यायला लागलं होतं. गावापासून दूर डोंगरावर राहत असल्यामुळे त्याला फारशी मित्रमंडळी नव्हती. वाचता लिहिता येण्याएवढं ज्ञान त्याने गुरुकडून अर्जित केलं होतं. इतर वेळी तो आईवडिलांनी सांगितलेली कामं करीत असे. आईवडिलांनी त्याच्यावर फार चांगले संस्कार केले होते. एकुलता एक असल्यामुळे त्यांचाही रामवर फार जीव होता. सगळं बालपण त्याच्या नजरेसमोरून जात होतं. विचारांची निरंतर मालिका त्याच्या डोक्यात सुरू होती. आभाळामुळे अंधारून आलं. त्यानं पाण्यातला गळ काढला. पाण्यात टाकलेलं जाळं काढलं. थोडे बहुत मासे अडकले होते. ते टोपलीत टाकले. सर्व वस्तू पिशवीत टाकल्या. त्याची पावले मासे बाजाराकडे वळली. व्यापाऱ्याला मासे विकून त्याने पैसे घेतले आणि तो घराकडे वळला. हलका हलका पाऊस सुरू झाला होता. त्यानं चालण्याचा वेग वाढवला. आजोबाही घरी वाट पाहत होते. त्याचं अंग थोडं भिजलं होतं. कपड्यानं अंग कोरडं करून तो चुलीसमोर बसला. आजोबा भाकरी करीत होते. यायला उशीर झाला राम, त्याने विचारलं. हो, मासे बाजाराकडे मासे विकण्यासाठी गेलो होतो, तो हळुवारपणे म्हणाला. माठातील पाणी घेऊन तांब्यानं पाणी पिला. घरामागील परसबागेत जाऊन शेवग्याच्या शेंगा त्याने काठीच्या सहाय्याने काढल्या. शेंगा धुवून तो भाजी करण्याची तयारी करू लागला. तो आजोबांनाही कामात मदत करत असे. स्वतःची कामेही स्वावलंबीपणे करत असे. आईने त्याला चांगल्या सवयी लावल्या होत्या. घरी आणि बाहेर कोणालाही उद्धटपणे तो उत्तर देत नसे. त्याच्या या निर्मळ स्वभावामुळे सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो आपलेसे करीत असे. शेवग्याची भाजी व भाकरीसोबत त्यांनी पोटभर जेवण केले. झोपण्यापूर्वी तो आजोबांकडून गोष्ट ऐकत असे. खरे तर तो आता मोठा झाला होता. गोष्टीवरचे प्रेम मात्र त्याचे कमी झाले नव्हते. आजोबांनी त्याला अर्जुनाच्या बुद्धिकौशल्याची गोष्ट सांगितली. शेवटी त्याला हेही सांगितलं की आपली बुद्धी शाबूत असेल आणि आपण तिचा वापर करत असू तर आपण खडतर संकटातूनही बाहेर पडू शकतो. रामला ती गोष्ट फार आवडली. त्याला छान झोपही लागली. मग पहाटे तो लवकरच उठला. नित्याची कामे आटोपली. गावात दूध घालण्यासाठी गेला. सर्वांना दूध घालून परत आला. आजोबा अद्याप झोपलेले होते. बांबूच्या घरातून सूर्यकिरणं आत येत होती. तो आजोबा शेजारी येऊन बसला. ते गाढ झोपेत होते. डोक्यावरचे सर्व केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. वय वाढल्याच्या सर्व खानाखुणा शरीरावर दिसत होत्या.
ते सहसा उशिरा उठत नसत. राम त्यांच्या शेजारी बसून राहिला. थोड्या वेळाने त्यांना जाग आली. राम त्यांच्याकडे पाहून म्हणाला, काय झालं आजोबा? बरं वाटत नाही का? आजोबा म्हणाले, काही नाही रे, पाय थोडे दुखत होते. राम आजोबांचे पाय चेपू लागला. अरे राहू दे, राहू दे, वयानुसार असं आता होत राहणारच. त्यानं ऐकूनही पाय दाबणं चालूच ठेवलं. थोड्या वेळाने आजोबांना बरं वाटलं. रामने थोडे दूध करून आजोबांना दिलं. आराम करण्यासाठी सांगितला. स्वतः विहिरीवर पाण्यासाठी गेला. पाणी आणून रांजण व माठ भरून ठेवला. आजोबांनाही आंघोळीसाठी पाणी गरम करून दिलं. आंघोळ झाल्यावर तो आजोबांपाशी येऊन बसला. आजोबा, फार चालत जाऊ नका, जेवढं जमेल तेवढंच चाला, बाकी कामं मी करीत जाईन. आजोबाने रामच्या पाठीवरून हात फिरवला. मी गायींना चरण्यासाठी घेऊन जातो, परत आल्यावर स्वयंपाक करीन, तुम्ही आराम करा, आज कुठेही जाऊ नका. आजोबांनी होकार दिला. आजोबांशिवाय या जगात त्याला कोणी नव्हतंच. त्याने गायी व वासरांना गोठ्यातून बाहेर काढले. तोही त्यांच्या मागे चालू लागला. आई वडिलांचा शोध कसा घ्यावा, ते हयात असतील की नाही, असे अनेक प्रश्न त्याच्या पुढे होते. त्याचं मन मात्र सकारात्मकतेनं भरलेलं होतं. काहीतरी मार्ग निघेल असं त्याला सतत वाटत असे. विचारांचा द्वंद्व मनात घेऊन तो पुढे सरकत होता. आकाशात ढग जमा होऊ लागले. आजही बहुधा पाऊस येण्याची चिन्हे होती. झाडाखाली एका दगडावर तो बसला. चिमण्यांचा चिवचिवाट चालू होता. डोंगरावरून खाली असणारे गाव दिसत होते. थोड्या अंतरावर असणारा समुद्र दिसत होता. गाव तसं टुमदार होतं. अर्धवर्तुळाकार रचना होती. मध्यभागी भाजीपाला आणि माशांची विक्री होणारी बाजारपेठ होती. पलीकडच्या टोकाला आईची मैत्रीण राहत होती. ती कधीकधी रामकडे येत असे. त्याच्यासाठी काहीतरी खायला आणत असे. दुधाचा रती बसल्यामुळे गावातील थोडीफार माणसं त्याच्या ओळखीची झाली होती. जहाज बुडण्याच्या प्रसंगानंतर ओळखीची माणसं येऊन गेली. आईची मैत्रीण ही 2 वेळा येऊन गेली. तो त्यांना मावशी म्हणत असे. मावशीची परिस्थिती ही बेतच होती. घरात तिचं फार काही चालत नसे. आईला भेटायला घरी मात्र ती कधीतरी येत असे. सुखदुःखाच्या गोष्टी सांगत असे. दोघींच्या गप्पा गोष्टी चालत असत. त्याला सर्व काही लख लख आठवत होतं. नजरेसमोरून भूतकाळातील गोष्टी पुढे सरकत होत्या. थोड्या वेळात आकाशात विजा चमकू लागल्या. तसा गायी वासरांना वळवून तो घराकडे निघाला. हिरव्या गार गवतावरून चालताना बालपणीच्या आठवणी त्याच्या मनात डोकावून गेल्या. गावातील जत्रेला त्याचे पूर्ण कुटुंब जात असे. तो लहान होता तेव्हा वडील त्याला खांद्यावरून नेत. जत्रेला गावातील व आजूबाजूच्या गावातील माणसे येत. जत्रेच्या दिवशी गर्दीने गाव फुलून येई. जत्रेत लहान मुलांची खेळणी व खाऊ मिळत असे. आठवणींची जत्रा त्याच्या मनात फुलली होती. पाऊस वाढला तसा रामच्या चालण्याचा वेग वाढला. विचारांच्या तंद्रीत पाऊस कधी आला ते त्याला कळलंही नाही. गायी व वासरांना घेऊन तो घरी परतला. दारापुढं चिखल झाला होता. त्यानं गायी वासरे गोठ्यात बांधली. आजोबा भिंतीला टेकून बसले होते. रामने त्यांना विचारले, आजोबा, बरं वाटतंय का तुम्हाला आता? आजोबा हसले व म्हणाले, हो, मला हा बरं वाटतंय आणि माझी काळजी करू नकोस. पुढे ते म्हणाले, स्वयंपाक केला आहे, तू जेवून घे. स्वयंपाक कशाला केला आजोबा? मी केला असता ना. रामने दोघांनाही ताटं वाढली. दोघांनीही जेवणं केली. थोडा वेळ गप्पा मारल्या. पावसाचा वेग हळूहळू कमी झाला. थोड्या वेळात पूर्ण पाऊस उघडला. रामने एका टोपल्यात दगडगोटे भरून अंगणात चिखल झाला त्या ठिकाणी टाकले. घरही झाडून स्वच्छ केले. आजोबांना सांगून मासे पकडण्याची छोटी जाळी घेऊन तो समुद्रावर निघाला. आजोबांची काळजी त्याला वाटत होती. कितीतरी वर्षांपूर्वी आजोबा आणि आजी या डोंगरावर राहायला आले होते. त्यांनी एक झोपडी बांधून इथेच आयुष्य व्यतीत केलं.
आजी गेल्यानंतरही आजोबा डोंगरावर झोपडीतच राहिले. वडिलांनी झोपडीच्या जागी बांबूचे सुबक व सुंदर घर तयार केले. आजोबांनी आणि वडिलांनी मोलमजुरी करून दिवस काढले. खूप त्रास करून जीवन व्यतीत केले. ती वेळ आता रामला बदलायची होती. अधिक चांगले जीवन जगण्याची त्याची इच्छा होती. जहाज अपघातापासून त्याची उमेद थोडी खचली होती. आई वडील भेटतील की नाही, पुढे कसे होईल असा विचार करत तो किनाऱ्याकडे निघाला होता. समुद्रकिनारी येऊन त्याने पुढे जाऊन जाळे टाकले. वाऱ्याचा वेग थोडा वाढला होता. तो किनाऱ्यावर येऊन मासे जाळ्यात अडकण्याची वाट पाहू लागला. त्याचे विचारचक्र चालूच होते. बांबूच्या घराचे अधिक पक्क्या घरात त्याला रूपांतर करायचे होते. स्वतःची शेत जमीन घेऊन ती त्याला कसायची होती. मजुरी थांबून त्याला शेतमालक व्हायचं होतं. अधिक सुखसुविधा त्याला निर्माण करायच्या होत्या. आई वडील व आजोबांना चांगले सुखाचे दिवस दाखवायचे होते. विचार थांबवून जाळे पाहण्यासाठी किनाऱ्यावरून जाळ्याकडे तो निघाला. वाऱ्याचा वेग आता प्रचंड वाढला होता. समुद्रात जाताना लाटा त्याच्या पायावर आदळत होत्या. तो जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा लाटा वेगाने किनाऱ्याकडे येऊ लागल्या. जाळे आणण्यासाठी आत जावे की किनाऱ्यावर परत यावे हेच त्याला कळेना. काही समुद्री वादळं यापूर्वी त्याने अनुभवलेली होती. हे वादळ मात्र त्याला वेगळे आणि भयप्रद वाटले. एक मोठी लाट त्याच्या अंगावर येऊन आदळली. आता लाटावर लाटा येऊ लागल्या. त्याच्याकडे तेवढे एकच जाळे होते. निकराचे प्रयत्न करून जाळे काढायचेच असे ठरवून पुढे सरकून त्याने जाळ्याला हात घातला. पूर्ण ताकद लावून जाळे जोरात ओढले, परंतु पूर्ण जाळे हातात न येता जाळ्याचा एक तुकडाच त्याच्या हातात आला. समुद्राने आज अक्राळ विक्राळ रूप धारण केलं होतं. भयंकर राक्षसासारखा तो भासत होता. समुद्राचे निळे शार पाणी शांत जाणवत होते. अंगात कली शिरल्यासारखं ते आज अस्थिर आणि अस्वस्थ जाणवत होतं. रामने पूर्ण प्रयत्न करून सुद्धा जाळं त्याच्या हाती लागलं नाही. वादळाचा वेग तर वाढतच होता. रामनेही जाळ्याची आशा सोडून किनारा गाठण्यासाठी चालण्याचा वेग वाढवला. पायाखालच्या पाण्याचा वाढलेला वेगही त्याला जाणवत होता. तो किनाऱ्यावर आला. पाठीमागे वळून पाहू लागला. किनाऱ्यापर्यंत लाटा उसळी मारत होत्या. समुद्राचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहून त्याला भीती वाटू लागली. लाटा थेट किनाऱ्याला धडकत होत्या. तो घरी जाण्याचा विचार करू लागला. आज त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. वादळाचं हे भीषण रूपही त्याला पाहायला मिळालं. तो तिथून निघणार एवढ्यात एक जोराची लाट उंच उसळी मारून किनाऱ्यावर आदळली. रामच्या डोक्यावरही मोठं काहीतरी आदळल्याचा भास झाला. क्षणभर त्याला काही समजलंच नाही. उजव्या पायाजवळ ती वस्तू पडल्याचं त्याला जाणवलं. त्यानं खाली वाकून ती वस्तू उचलली. रामच्या हातात एक सोन्याचा शंख होता. त्या शंखाचे चमकणारे तेजस्वी रूप पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याने आजूबाजूला पाहिलं, तिथं कुणीही नव्हतं. त्याने शंख उचलला व पिशवीत टाकला. वेगात पावलं टाकत तो घराकडे निघाला. कधी एकदा सर्व घटना आजोबांना सांगतोय असं त्याला झालं होतं. त्यानं आजोबाला शोधलं, परंतु ते तिथे नव्हते. त्याने पिशवीतला शंख काढून वाजवायला सुरुवात केली. तो वाजण्याऐवजी त्यातून धूर बाहेर आला. त्यातून एक देवता प्रकट झाली. हिरे जडित मुकुट व रत्नांची आभूषणे पाहून त्या तेजाने तर रामचे डोळेच दिपले. रामने हात जोडून शंख देवतेला वंदन केलं. विस्मयचकित नजरेनं तो त्यांच्याकडे पाहत होता. शंख देवता त्याच्याशी बोलू लागली. हे बघ मुला, मी शंखदेव आहे. माझे वास्तव्य या शंखात आहे. मी तुला प्रसन्न झालो आहे. मानव जातीच्या इच्छापूर्तीसाठीच माझा जन्म आहे. मी तुझ्या कोणत्याही 6 इच्छा पूर्ण करीन, परंतु माझ्या काही अटी आहेत. रामला कोणत्या अटी म्हणायचे होते, परंतु त्या तेजस्वी देवतेपुढे त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडले नाहीत. शंख देवता पुढे बोलू लागली. तुझ्या कोणत्याही इच्छेचा कालावधी 1 महिन्याहून अधिक नसेल. तुझी सर्वात प्रबळ इच्छा, तुला अशक्य वाटणारी कोणतीही वस्तू, व्यक्ती मी तुला मिळवून देऊ शकेन. परंतु ती 6वी आणि अंतिम इच्छा असेल, ती प्राप्त होताच
माझे कार्य संपवून मी अदृश्य होईन. आणि हो, कोणत्याही एका ठिकाणी तुला 1 महिन्यापर्यंतच राहता येईल. शंखावरून हात फिरवला की धूर होईल आणि मी प्रकट होईन. तू तत्काळ तुझी इच्छा मागायची, मी तुला धुरातून अदृश्य रूपात इच्छित स्थळी घेऊन जाईन. तुझ्या हाती पडल्यापासून 5च महिन्याचा कालावधी मी तुझ्यासोबत राहू शकतो. तेव्हा तू शीघ्रता करावीस. तुला आणखी काही विचारायचे आहे का? रामने नकारार्थी मान हलवली. त्याला काय बोलावं तेच सुचेना. 3रा प्रहर टळून गेला होता. अद्याप आजोबा आलेले नव्हते. त्याने मनातल्या मनात आकडेमोड करून हिशोब केला. खरं तर महिना पूर्ण झालेला नव्हता. पुढे 5 महिने तो इथं नसणार आणि प्रवासात काही मुद्रा सोबत असल्या बऱ्या असा विचार करून तो नियोजन करत होता. त्याच्याकडे कपड्याचे 2 जोड होते. 1 जोड त्याने धुवून वाळत घातला. मनात 6 इच्छांची यादी केली. त्याला खरं तर आईवडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा होती, परंतु शंखदेवतेचे या क्षणी ऐकणे त्याला क्रमप्राप्त होते. त्यामुळं आईवडिलांना भेटण्याची इच्छा त्याला 6व्या क्रमांकावर टाकावी लागली. एक एक काम तो आता मागे टाकू लागला. आज रात्रीपर्यंत सर्व कामे आटोपून सकाळी त्याला शंखदेवतेसोबत स्वप्नांच्या सफरीवर जायचे होते. कधी एकदा आजोबाला हे सर्व सांगतोय असं त्याला वाटत होतं. अंधार पडू लागला तेव्हा आजोबा फिरून परत आले. रामचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने आजोबाला सर्व कथा सांगितली. आजोबाही खुश झाले. त्याने आनंदाने रामला मिठीच मारली. रामने त्यांना शंखदेवतेच्या अटी सांगितल्या, तरी ते संयमाने म्हणाले, अरे 6वी तर 6वी इच्छा. मला खात्री आहे राम, तुझे आई वडील तुला नक्की भेटतील. ही ईश्वर इच्छाही दिसते. तू घराची काळजी करू नकोस. तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. आई वडिलांना सोबत घेऊन ये परत. तुम्ही परत येईपर्यंत मी डोळ्यात प्राण आणून वाट पाहीन. त्याने आजोबांचे पाय धरले. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. आजोबांनी त्याला उठवले. सकाळी जाणार आहेस ना? मग लवकर झोपी जा. सकाळी राम दुधाचे पैसे आणण्यासाठी म्हणून बाहेर पडला, परंतु शंखदेवतेची बातमी कुणाला सांगायची नाही असे त्याने ठरवले. सगळ्यांकडून दुधाचे पैसे त्याने घेतले. मावशीकडे तो गेला. तिने त्याला जेवू घातले. त्याच्याशी खूप गप्पा मारल्या, परंतु शंकाची बातमी पसरू नये म्हणून तो मावशीजवळ काही बोलला नाही. बाजारात जाऊन त्याने आवश्यक वस्तूंची खरेदी केली. घरी परत आला. काही पैसे सुवर्ण शंख त्याने पिशवीत ठेवले. आजोबांना अर्धे पैसे दिले. त्यांना दुधाचा हिशोब व रतीब समजावून सांगितले. रात्रभर तो सुवर्ण शंख इच्छा यांचाच विचार करीत होता. अखेर तो दिवस उजाडला. सर्व सकाळची कामे उरकल्यावर त्याने देवाला प्रार्थना केली. आसनावर बसून त्याने शंख हातात घेतला. आई वडिलांना वंदन केले. त्याने पहिली इच्छा शंखदेवासमक्ष व्यक्त केली. हे शंखदेवा, जिथे साधूंचा रहिवास आहे अशा एक उंच पर्वतावर मला घेऊन चल. काही क्षण वातावरण स्तब्ध झाले. त्याने डोळे मिटले होते. वातावरणात सर्वत्र धूर पसरला होता. शंखदेवाने डोळे उघड म्हणतात सर्व धूर विलुप्त झाला. तो आता एका उंच पर्वतावर आला होता. इतका उंच पर्वत त्याने जीवनात पहिल्यांदाच पाहिला होता. त्याला अतिशय आनंद झाला. अतिशय विस्तीर्ण असा तो पर्वत होता. सर्वत्र वृक्ष विलसत होते. त्यानं चालायला सुरुवात केली. पिशवीतला दिवस मोजण्याचा मणी खिशात ठेवला. पर्वताच्या वरच्या भागाकडे तो आता निघाला होता. रस्त्यात खळाळणारे झरे वाहत होते. पर्वताचे अनुपम सौंदर्य तो निहाळत होता. एका वाहत्या झऱ्यात पाय सोडून तो बसला. झऱ्याच्या भोवती काळीशार कातळ सर्वत्र पसरले होते. लुसलुशीत हिरवेगार गवत पसरले होते. काही मोरपिसे मिळण्यासाठी मोराच्या मागून तो चालू लागला. काही मोरपीस त्याला सापडलीही. एक मोरपीस त्याने पिशवीत टाकले. त्याला खूप आनंद झाला. मोराचे सौंदर्य जवळून पाहू लागला. हाच तो पक्षीराज मोर ज्याच्याविषयी त्याने आजोबांकडून ऐकले होते.
चित्रातल्या मोरापेक्षा प्रत्यक्षातला मोर फारच सुंदर होता. मोरांचा कळप पुढे सरकू लागला. रंगीबेरंगी रंगाची नक्षी असणारे पिसारे त्याला आकर्षित करीत होते. आभाळात ढग जमा झाले तसे मोर नाचू लागले. आयुष्यातील एक सुंदर देखावा तो पाहत होता. मोर दूर अंतरावर गेल्यावर तो भानावर आला. पक्षीराज मोराचे सौंदर्य आज त्याने जवळून निहाळले होते. विविध प्रकारचे लहान मोठे वृक्ष चहूबाजूने बहरले होते. लता वेलीन झाडावर रुळत होत्या. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. समोरच एक फळाचे झाड त्याला दिसले. झाडावर चढण्याची सवय त्याला होतीच. तो सरसर झाडावर चढला. काही फळे तोडली. फळे खाऊन झाल्यावर तो झरा शोधू लागला. डोंगर कड्यापासून खाली गेल्या दरीत त्याला झरा सापडला. पाणी पिऊन तो तृप्त झाला. उन्हामुळे एका झाडाखाली राम झोपी गेला. ऊन कमी झाल्यावर तो उठला. पर्वताच्या वरच्या दिशेने तो पुन्हा चालू लागला. वाटेत हरणांचा कळप त्याला दिसला. रोजच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेपासून दूर जादुई सुवर्णशंख पिशवीत ठेवून तो एकटाच पर्वतावर फिरत होता. आता तो पर्वताच्या सपाट भागाकडे आला होता. एका दुसरा साधू त्याला आता दिसत होता. भगवे कपडे परिधान केलेल्या त्या साधूंचे चेहरे तेजोमय आणि प्रसन्न दिसत होते. साधूंना मात्र आश्चर्य वाटलं. या उंच पर्वतावर शक्यतो मनुष्य दिसत नाही. हा मुलगा कुठून आला असेल हा प्रश्न त्यांना पडला. साधू झऱ्याचे पाणी मडक्यात भरून घेऊन जात होते. राम साधूंजवळ आला. त्याने साधूंना प्रश्न केला, तुमचा आश्रम कोठे आहे? एका साधूने बोटाने इशारा करत उत्तर दिले, वडांची जी ओळ पूर्वेला दिसते आहे तिथे आमचा आश्रम आहे. तू इथे कसा आलास? तुला कोणी आणले? एका साधूने प्रश्न केला. मी पर्वत पाहण्यासाठी आलो आहे, त्याने उत्तर दिले. मी इथे 1 महिना राहणार आहे. मी तुमच्यासोबत राहू शकतो का? हो, का नाही? दुसरा साधू म्हणाला. तुला आमच्या गुरुदेवांची परवानगी घ्यावी लागेल. तिसरा साधू म्हणाला. ते कुठे आणि कधी भेटतील? रामने प्रश्न विचारला. तू आमच्यासोबत चल. सायं प्रार्थनेला गुरुदेव तुला भेटतील. दुसरा साधू म्हणाला. अंधार पडला होता. साधूजनांबरोबर राम चालू लागला. सर्वजण सायं प्रार्थनेसाठी गुरु आश्रमात जमले होते. त्या आश्रमात गुरुदेव राहत असत. सभोवताली शिष्यांच्या कुटी ओळीत उभारल्या होत्या. सर्वजण गुरूंच्या सोबत सायं प्रार्थना म्हणत. राम ही सायं प्रार्थनेसाठी त्यांच्यात सहभागी झाला. सायं प्रार्थना झाल्यानंतर शिष्याने मिळून राम व गुरूंची भेट घडवून आणली. गुरुदेवांनी त्याला जवळ बोलावले व त्याला नाव, गाव, येण्याचे कारण व कसा आला यासंबंधी विचारले. रामने सर्व सविस्तर माहिती दिली. गुरूंनी शिष्यांना सांगितले की हा इथे महिनाभर राहणार आहे. तुम्ही त्याची काळजी घ्या. त्याला एकटे सोडू नका. एवढे सांगून गुरुदेव स्वगृही गेले. दुसऱ्या दिवशीपासून राम त्या शिष्यांसोबत राहू लागला. गुरुदेवांचा शिष्य परिवार अत्यंत विनम्र व शिस्तशीर होता. सर्व शिष्य त्यांना आचार्य म्हणत. त्याला या आश्रमात विनम्रतेचे व शिस्तीचे दर्शन घडू लागले. साधूंची दिनचर्या ठरलेली होती. पहाटे लवकर उठून उष्यक काळी स्नान आटोपून ते प्रार्थना करीत आणि सकाळी दिवसाच्या पहिल्या प्रहरापर्यंत विविध विषयांचे अध्ययन करत. रामलाही विविध विषयांचे अर्थ ते उलगडून सांगत. मग ते वाळलेली लाकडे आणून न्याहारी बनवीत. झऱ्यावर जाऊन पाणी आणत. सर्व कामासाठी ठराविक अवधी दिलेला असे. मध्याह्नानंतर सर्वजण पुन्हा अध्ययनाला बसत. 3ऱ्या प्रहरापर्यंत अध्ययन चाले. 4थ्या प्रहरी ते पाणी आणणे, फळे तोडून आणणे व इतर अनुषंगिक कामे करीत. 5व्या प्रहराच्या सुरुवातीला सायं प्रार्थना गुरुदेव व शिष्य करत असत. सायं प्रार्थनेनंतर ते सर्वजण फलाहार घेत व नंतर गुरुशिष्य संवाद घडून येत असे. सायंकाळी 1/2 प्रहरापर्यंत हा संवाद चाले. आचार्यही शिष्यावर लक्ष ठेवण्यासाठी आश्रमाच्या अवतीभोवती फेरफटका मारत.
6व्या प्रहराच्या अर्ध्यापर्यंत अध्ययन चाले व 2 प्रहर विश्राम असे. पहाटे उठून पुन्हा नित्यक्रम चाले. या दिनक्रमाची रामला सवय झाली होती. तोही त्यांच्याबरोबर नित्यक्रमात भाग घेत असे. गुरु शिष्य संवादातही भाग घेत असे. आठवड्यातून एक दिवस ते गिरिभ्रमण करत. तेव्हा शिष्यमंडळी पर्वतारोहण तसेच इतर कौशल्य शिकत. पर्वतातील गुहा, निबिड वनाचा भाग अशा ठिकाणी फिरत निसर्गाशी संवाद साधत. रामलाही या सर्वांची आवड निर्माण झाली होती. तो या शिष्यांसोबत ध्यानधारणा करायला शिकला होता. शस्त्रविद्येचे प्रशिक्षणही तो बारकाईने पाही. एके दिवशी आचार्य एकटे विचारमंथन करत असताना तो त्यांच्याकडे गेला. त्यांना विचारू लागला. राम म्हणाला, आचार्य, आपल्याला या पर्वतावर भीती वाटत नाही का? आचार्य म्हणाले, नाही रे बाळा. राम म्हणाला, आपण हा पर्वत का निवडला? वत्सा, माझ्या गुरूंचे या पर्वतावर वास्तव्य होते. मी शिकण्यासाठी येथे आलो. हा पर्वत, हा निसर्ग मला आपलासा वाटू लागला आणि मग मी इथेच राहिलो. आचार्य म्हणाले, तुम्हाला आईवडिलांची आठवण येत नाही? रामने प्रश्न केला. सुरुवातीला यायची, आता मी संन्याशी झालोय. साधूने उत्तर दिले. संन्याशी म्हणजे कोण? रामचा प्रश्न. संन्याशी म्हणजे ज्याने घरपरिवार, नाते त्यागले आहेत असा मनुष्य. आचार्याने उत्तर दिले. इथे कोणामध्ये वाद होत नाहीत, कोणी हट्ट करत नाहीत. खूप शिस्त आणि शांतता आहे इथं. राम म्हणाला, या सर्व साधू असणाऱ्या शिष्यांनी मोह आणि इच्छा कमी केल्या आहेत. आचार्य उत्तरले, मोह आणि इच्छा कशा कमी करता येतात? रामने विचारले. आत्मसंयमामुळे मोह व इच्छा नियंत्रित होतात. आचार्यांनी सांगितले. आत्मसंयम म्हणजे काय? रामने विचारले. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग करणे. आचार्यांनी सांगितले. आता माझ्या ध्यानधारणेची वेळ झाली आहे. आपण नंतर बोलू. हो, चालेल. रामने आचार्यांचे दर्शन घेतले. गुरुदेव ध्यानधारणेसाठी मार्गस्थ झाले. त्या गुरु आश्रमाच्या वातावरणात अत्यंत साधेपणा होता. रामच्या आयुष्यातील एकाकीपणा आता दूर झाला होता. ती शिष्यमंडळी स्वतःची सर्व कामे स्वतःच पूर्ण करत. कंटाळा, तक्रार काहीही नसे. प्रत्येक काम माझेच आहे असं समजून ते करत. कुटीची झाडलोट, स्वतःचे कपडे धुणे, गुरुगृही स्वयंपाकासाठी लागणारा लाकूड फाटा ती गोळा करून आणत. गुरुजींनी सांगितलेली सर्व कामे शिष्यमंडळी करत. त्यातील प्रत्येक शिष्याकडे वेगवेगळ्या कला होत्या. मोकळ्या वेळेत ते आपल्या कला जोपासत. त्यातील एका शिष्याला बासरी वाजवता येत असे. तो सर्वात आधी उठून बासरीचा रियाज करत असे. रामने त्याच्याकडे बासरी शिकण्याचा आग्रह धरला. शिष्यही तयार झाला. रामही लवकर उठून त्याच्याकडून बासरी शिकू लागला. आश्रमात कधीकधी यज्ञही संपन्न होत. गुरुदेव मात्र सकाळी आश्रमातून गेल्यावर संध्याकाळी परतत. एके दिवशी ते कोठे जातात हे पाहण्यासाठी राम त्यांच्या पाठीमागून गेला. एका झऱ्यापासून काही अंतरावर आकाराने खूप मोठ्या जुन्या वटवृक्षाखाली आचार्य ध्यानस्थ समाधी लावून बसलेले त्याने पाहिले. पाण्याची खळखळ, पक्ष्यांचा कलरव, पानांची सळसळ काहीही त्यांना ऐकू येत नसावे. एकाग्र केलेलं मन, प्रसन्न चेहरा यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व खुलून दिसत होतं. काही वेळ रामच्या मनात आलं की आचार्यांशी बोलावं, परंतु त्यानं ऐकलं होतं की साधू लोकांची तपश्चर्या भंग केल्यावर ते शाप देतात आणि ते शाप खरेही होतात. त्यामुळे राम अंतरावरच राहिला. आजूबाजूच्या झाडीत काही रानमेवा, फळे सापडतात का हे पाहण्यासाठी तो तिथे गेला. वातावरण खूप प्रसन्न होतं. झाडाच्या बुंद्याजवळ पळणाऱ्या खारुताई, झाडावर चिवचिव करणारी चिमणी, कावळे तसेच फुलपाखरे या सर्वांचा मुक्त वावर तेथे होता. काही फळे रामने खाल्ली. झऱ्यावर जाऊन पाणी पिऊन तिथेच खेळत बसला. संध्याकाळ होऊ लागली.
आचार्य मूळ अवस्थेत परत आले. झऱ्याकडे पाणी पिण्यासाठी वळले. राम तिथे खेळताना दिसला. त्याने हाक मारून त्याला बोलावले. रामही पळत आचार्यांकडे आला. तो जेव्हा जेव्हा आचार्यांकडे येत असे तेव्हा सर्वगुण संपन्न अशा व्यक्तिमत्वाचा आविष्कार त्याला पाहावयास मिळे. आचार्यांच्या चेहऱ्यावर त्याला कधीच राग द्वेष दिसला नव्हता. तुम्ही असे ध्यानस्थ बसता याला काय म्हणतात? रामने विचारले. याला तपश्चर्या असे म्हणतात, आचार्यांनी सांगितले. हे सर्व तुम्ही कशासाठी करता? रामने प्रश्न विचारला. ईश्वर प्राप्तीसाठी, आचार्यांनी सांगितले. ईश्वर कुठे असतो? रामने पुन्हा विचारले. ईश्वर आपल्या सर्वांच्या हृदयात असतो, आचार्य उत्तरले. सर्व साधू मंडळी मौन का धरतात? रामने विचारले. मौनामुळे आत्मशक्ती वाढते आणि बोलणाऱ्याचे शब्द प्रभावी होतात, आचार्यांनी खुलासा केला. मीही मौन धरले तर चालेल का गुरुजी? रामने विचारले. हो चालेल. मौनामुळे मनातले क्लेश कमी होतात. तुम्हाला पैशाची गरज नाही लागत आचार्य? कशासाठी? वस्त्रे घेण्यासाठी, तो म्हणाला. आमचे वस्त्र आम्हीच विणतो, ते उत्तरले. आणखी काय काय शिकवले जाते? त्याने विषय बदलला. तो फार काळ एका विषयावर स्थिर राहत नसे. साधू शिष्यांना इथे शस्त्रशिक्षणही दिले जाते, त्यांनी सांगितले. शस्त्रे कुठे ठेवली आहेत? रामने आश्चर्याने विचारले. मध्यभागी जी कुटी आहे तिला शस्त्रागार म्हणतात. तिथे धनुष्य, तलवार, भाले अशी आयुधे ठेवली आहेत, त्यांनी स्पष्ट केले. शस्त्रांचे शिक्षण कशासाठी? प्राण्यांनी हल्ला केला किंवा कोणी व्यक्तीने कधी हल्ला केल्यास आत्मसंरक्षणासाठी, आचार्यांनी प्रतिपादन केले. बोलत बोलत ते आश्रमाजवळ आले. आचार्यांनी त्याला सांगितलं की संयम आणि विश्वासानेच आपण जीवनात खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. संयमाने काम होत असेल तर शस्त्र वापरणे त्याविरुद्ध नाही का? राम म्हणाला. होय, परंतु हे शस्त्र प्रतिहल्ला व शांतता प्रस्थापित करण्यासाठीच वापरायचे आहे, आचार्य म्हणाले. दोघेजण सायं प्रार्थनेसाठी म्हणून आश्रमात दाखल झाले. सर्व शिष्यांनी प्रार्थनेनंतर रामला विचारले. तू कुठे गेला होतास? आम्ही तुला खूप शोधले. रामने सर्व घटनाकथन केली. राम आता साधूबरोबर रम्मान झाला होता. संध्याकाळी आठवणीने तो शंख तपासून पाही. इथे त्या शंखाला कसलेच भय नव्हते, कारण इथे कोणालाही इतरांच्या वस्तूचा मोह नव्हता. सामान्य जीवन आणि पारमार्थिक जीवनात खूप फरक असतो हे त्याला कळून चुकलं. त्याने काही लहान आकाराचे मणी सोबत ठेवले होते. त्याच्या सहाय्याने तो मोजमाप करत असे. आता इथे आलेले 15 दिवस झाले होते. हे जीवन खूप सुंदर होतं. दैनंदिन कटकटी व ताणतणाव, उदरनिर्वाहाची पळापळ यापासून इथे मुक्ती होती. रात्री शांत झोप येत होती. चोरीचे कसलेही भय नव्हते. कोणी एकमेकांची तक्रार करत नव्हते. सकाळी उठला तेव्हा ढग दाटून आले होते. हलक्या सरी कोसळत होत्या. मातीचा गंधित सुवास दरवळत होता. आश्रमातल्या फुलझाडांची रंगीबेरंगी फुले सडा पडावीत तशी सर्वत्र पसरली होती. बासरी वाजवणारा शिष्य एका कुटीत एकटाच रियाज करीत होता. राम त्याच्याकडे गेला. नाद मधुर धून ऐकू लागला. धून संपल्यावर त्याने पेटीतून एक दुसरी नवी बासरी काढली व रामला दिली. आजपासून ही बासरी तुझी, साधू मित्र म्हणाला. ही तुम्ही बनवली? तो म्हणाला. हो. कशापासून बनवतात? बांबूपासून, साधू मित्र उत्तरला. शिष्यांपैकी कोणी शिकले नाही का बासरी वाजवायला? तू माझा पहिला शिष्य आहेस म्हणून तुला ही भेट. खूप सुंदर आहे. मी शेवटपर्यंत सांभाळीन.
राम म्हणाला. साधू मित्र हसला. रामला जवळ बसवून त्याने पुन्हा शिकवायला सुरुवात केली. पाऊस उघडला. सर्वजण न्याहारीच्या तयारीला लागले. काहींनी वाळलेली लाकडे आणली, काहींनी पाणी आणलं. प्रत्येकजण आपापलं काम मनापासून करत होता. काही दगड मांडले होते, त्यावर एक मोठं भांडं मांडलं होतं. त्यात तांदूळ शिजवण्यासाठी टाकलं होतं. भात आणि आमटी असा बेत होता. तासाभराच्या अथक मेहनतीनंतर पदार्थ तयार झाले. भात आमटीचा खमंग वास वातावरणात दळवळत होता. प्रथम आचार्यांनी एका कुटीत जेवण केले. त्यांचे जेवण झाल्यानंतर दुसऱ्या कुटीत जेवणासाठी शिष्य परिवार गोळा झाला. कसलीही घाई नाही, कसलाही गोंधळ नाही. सर्व मिळून 28 शिष्य होते. 3 जण वाढत होते, बाकी सर्वजण जेवत होते. रामही त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेत होता. त्या शांतता प्रिय लोकात जेवताना अमृताची मेजवानी केल्यासारखे वाटे. अध्ययनाला आणखी अर्धा प्रहर शिल्लक होता. सर्वांनी पोहायला जायचं ठरवलं. रामला पोहता येत नव्हतं, तरीही तो त्यांच्या आग्रहास्तव गेला. एक शिष्य रामकडे आला. पोहण्याविषयी विचारू लागला. रामने त्याला सांगितलं की मला पोहता येत नाही. बासरी शिकवणारा शिष्य एक भोपळा घेऊन आला. रामच्या कमरेला भोपळा बांधून त्याला नदीत उतरवलं. काही शिष्यांनी रामच्या बाजूला येऊन पोहण्याचे धडे दिले. रामही पाण्यात पाय मारण्याचा प्रयत्न करू लागला. आता त्या सर्वांशी त्याची गट्टी चांगलीच जमली होती. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना ते रामला सोबत घेत असत. नवनवीन कौशल्य शिकवत असत. शिष्य जेथे जातील तेथे त्याला सोबत नेत. असेच एके दिवशी सर्व शिष्यांसोबत रामही लाकूड फाटा गोळा करीत होता. अंधार पडू लागला. पावसाच्या सरीही मधून कोसळत होत्या. आश्रमातील सरपण संपले होते. दाट झाडीत ते सर्व वाळलेली लाकडं शोधत होते. अंधारामुळे पायवाट नीट दिसत नव्हती. कशीबशी लाकडं गोळा करून निघणार एवढ्यात किंकाळी ऐकू आली. कोणातरी शिष्याचा तो आवाज होता. ते सर्वजण आवाजाच्या दिशेने धावले. तिथे खरोखरच एक शिष्य विवळत व हातपाय झाडत होता. काय झाले असे विचारल्यावर त्याने एक मोठ्या सापाकडे बोट दाखवलं. सर्वजण घाबरलेच. त्वरित एका शिष्याच्या पाठीवर त्याला बसवण्यात आलं. सर्वजण आश्रमाच्या दिशेने धावले. जीवाच्या आकांताने सर्वजण धावत होते. शिष्याचे प्राण महत्त्वाचे होते. आचार्य ध्यान करीत बसले होते. शिष्यांचा आवाज ऐकून सावध झाले. घडलेली हकीकत ऐकली. जमिनीवर त्या शिष्याला झोपवण्यात आले. आचार्यांनी कुटीत जाऊन एक जडीबुटी आणली. ती सहाण्यावर उगाळली. तिचा पाणी मिश्रित लेप शिष्याच्या सर्पदंशाच्या जागेवर लावला. पायाच्या शिरा थोड्या वेळ चोळल्या. काही वेळाने वाळलेल्या वेलाची एक जुडी आणली व शिष्याला हुंगवली. सर्व शिष्य आचार्यांकडे पाहत होते. आचार्यच त्यांचे मातापिता होते. त्यांची सर्व काळजी तेच घेत. 2 शिष्याला मत्तीला घेऊन त्यांनी सर्पदंश केलेल्या शिष्याला आपल्या कुटीत नेऊन एका पट्टीवर झोपवले. सर्व शिष्य अस्वस्थ होते. थोड्या वेळाने आचार्याने एक काढा बनवला. दंश झालेल्या शिष्याला पाजला. काही वेळाने त्याने डोळे उघडले. सर्व शिष्यांना खूप आनंद झाला. आचार्यांनी हातांनी सर्वांना खुणावले की आता तुम्ही सर्वजण विश्रांती घ्या. या शिष्याला माझ्याजवळ राहू द्या. सर्व शिष्य व राम विश्रामासाठी कुटीकडे वळले. दिवे मालवून सर्व मंडळी झोपी गेली. राम विचार करू लागला की आचार्य सर्वांची किती काळजी घेतात. आश्रमात कुणी आजारी पडला की त्याची सेवा करतात. 4 शिष्य असणाऱ्या कुटीसमोर रात्री फेरफटका मारून सर्वजण झोपले आहेत का ते पाहतात. प्रत्येकाची विचारपूस करतात. अध्ययनात, शस्त्रविद्येत मागे पडलेल्या शिष्याला स्वतंत्रपणे धडे देतात. शिष्यगणांना नैतिकतेचे व साधुत्वाचे गुण सांगतात. अशा एका ईश्वरतुल्य साधूच्या सहवासात ज्ञान व कौशल्य प्राप्तीचा अनुभव घेत रामला फुलपाखरासारखे बागडता आले. मनोमन त्याला खूप धन्यता वाटली. त्याने शंखदेवतेचे आभार मानले आणि झोपी गेला. सर्पदंश झालेला शिष्य सकाळी उठून त्याच्या कुटीत दाखल झाला. रामही शिष्यांसोबत जाऊन त्याला भेटून आला. तो आता स्वस्थ होता. 2 दिवस त्याला विश्रांती देण्यात आली. सर्वजण त्याची काळजी घेत होते, विचारपूस करत होते. काही दिवस गेले.
शिष्य पूर्णपणे स्वस्थ झाला. दैनंदिन कामे करू लागला. रामही आता बासरीवर धून वाजवायला शिकवला होता. बचावाचे काही धडेही गिरवले होते. त्या सर्वात राहून स्वतःमध्ये होणारे बदल रामाला जाणवत होते. दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. सर्व शिष्यमंडळी एक दिलाने गुरुपौर्णिमेची कामे करीत होती. रामही लहान सहान कामात हातभार लावत होता. बांबूच्या कामट्यापासून सुंदर आसन बनवण्यात येत होतं. प्रत्येकजण आपले योगदान देत होता. आचार्यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाचे स्थान होते. गुरुपौर्णिमा निमित्त थोडं तरी उतराई होता यावं यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. आचार्यांनी केलेला सांभाळ सर्वांना आठवत होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून शिष्यांनी केळीची पाने, विविध प्रकारची फुले, काही फळे आणली होती. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ केळीची पाने कमानीसारखी लावण्यात आली. सर्वत्र फुलांच्या माळा व तोरणे लावण्यात आली. आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस होता. दैनंदिन कामातून वेळ काढत सर्वजण मन लावून काम करत होते. ध्यानधारणा आटोपून आचार्य बाहेर आले. त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून शिष्यगणांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुंदर नक्षीकाम केलेल्या बांबूच्या आसनावर ते आसनस्थ झाले. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिष्यांनी आचार्यांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. आचार्यांनी सर्वांना आशीर्वाद दिले. सर्वांनी ईश्वराची प्रार्थना केली. आचार्यांनी मार्मिक व विस्तारित असं प्रवचन केले. परमार्थाचे जीवनातील महत्त्व सांगितले. शिष्यांसोबत आचार्यांनी सहभोज घेतला. राम सर्व घटनांचा मूक साक्षीदार होता. दिवसामागून दिवस जात होते. रामचे पर्वतावरील आणि आश्रमात 4च दिवस शिल्लक होते. त्यानंतर त्याला तिथून जावे लागणार होते. आज पहाटे सर्वजण उठले. आपापली शस्त्रे, धनुष्यबाण, भाला, तलवार सोबत घेऊन नदीवर गेले. रामही सोबत होता. त्याने एका शिष्यमित्राला विचारले, आज काय आहे? आज सर्व शिष्यांची परीक्षा आहे. म्हणजे? रामने विचारले. आज दुपारी सर्व शिष्यगणांनी शस्त्रविद्येत प्राप्त केलेली कौशल्य आचार्यांना दाखवायची आहेत. सर्व शिष्यगण नदीत पोहण्यासाठी उतरले. रामलाही आता पोहता येऊ लागलं होतं. थोडा वेळ झाल्यानंतर सर्वजण बाहेर आले. आपापसात शस्त्रस्पर्धा करू लागले. काहीजण धनुष्यबाणाची तयारी करीत होते. काहीजण तलवारबाजीची तयारी करीत होते. कुणी भालाफेकीचा सराव करीत होते. बऱ्याच वेळानंतर झऱ्यावरून पाणी घेऊन मंडळी सकाळच्या भोजनाच्या तयारीसाठी परतली. दुपार झाली. सर्व शिष्य परिवार आचार्यांपाशी जमला. त्यांच्यासह सर्वजण चालत चालत दूरवरच्या एका विशाल वटवृक्षाच्या छायेत बसले. काही अंतरावर दुसऱ्या एका उंच वृक्षावर चौकोनी आकाराची लाकडी फळी टांगण्यात आली. त्यावर वर्तुळे काढण्यात आली होती. मध्यभागी लहान बिंदूपासून ती वर्तुळे मोठी होत गेली होती. धनुष्यबाण हाती घेऊन क्रमाने सर्वांना उभे करण्यात आले. बाणाने अचूक वेध घेण्याची ती परीक्षा होती. हळूहळू एक एक शिष्य पुढे येऊन लक्ष्याचा वेध घेत होता. प्रत्येकाच्या भात्यात 12 बाण होते. आचार्य गुंदाण लिहून घेत होते. अनेक गमती जमती घडत होत्या. प्रत्येक बाणाचे टोक विशिष्ट रंगात बुडवल्यामुळे अचूक गुंदाण शक्य होते. सर्व शिष्यांनी धनुर्विद्येची परीक्षा दिली. पुढे तलवारबाजी, भालाफेक या स्पर्धाही पार पडल्या. झाडावर चढण्याची चपळताही आचार्यांनी तपासली. रामला आश्चर्य वाटले की साधूंना इतक्या खडतर सरावाची काय गरज? गुरुदेवांनी सर्वांना शिकवले होते की आत्मसंरक्षणाला जीवनात प्राधान्य हवे. सर्व मंडळी परत आली. आता शास्त्रविद्येची परीक्षा होती. सर्वजणांना अंतरावर बसून टाक दौत देण्यात आला. सर्वांनी आपापली उत्तरे लिहून आचार्यांकडे लेखनपत्रे जमा केली. दुसऱ्या दिवशी विविध विषयात कोणाला किती गुण मिळाले आहेत, कोणता शिष्य कोणत्या बाबतीत पारंगत आहे, त्याचे ज्ञान, कौशल्य आचार्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे सांगितले होते. संपादनुक पत्रे विविध रंगाने दर्शवलेली होती. सर्वजणांनी आपले संपादनुक पत्रे आपल्या लाकडी पेटीत ठेवली. दुसऱ्या दिवशी मौखिक परीक्षा व मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांना बोलावण्यात आले. प्रत्येक शिष्याला बोलण्यासाठी विशिष्ट वेळ देण्यात आला. प्रत्येकाला स्वतंत्र विषय तर होताच, परंतु आचार्य मध्ये प्रश्नही विचारित.
शिष्याच्या वक्तृत्व कलेची, सभाधीटपणाची ती महत्त्वाची परीक्षा होती. सर्वांची मौखिक परीक्षा पार पडली. आचार्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात केली. विविध विषयावर सविस्तर माहिती सांगितली. ते शेवटी म्हणाले, मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी मनुष्य परिपूर्ण होत नाही. याचा अर्थ प्रयत्न करू नये असा नाही. प्रत्येक मनुष्याने आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडले पाहिजे. त्याला आपले अधिकार व मर्यादांचीही जाणीव हवी. समाजाप्रती आपले उत्तरदायित्व समजून घेऊन पूर्ण करायला हवे. साधूंच्या जीवनात आत्मसंयम, आत्मरक्षा, शिस्त, शांतता या मूल्यांना खूप महत्त्व आहे. ते सर्व गुण तुमच्यात यावेत ही अपेक्षा. आचार्यांनी मार्गदर्शन थांबवले. 2 दिवस शिष्यांचे मूल्यमापन झाले. पुन्हा दैनंदिन कार्याला सुरुवात झाली. आचार्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेण्याचे रामने ठरवले. 3ऱ्या प्रहरी राम आचार्य ध्यान करतात त्या जागी पोहोचला. नुकतेच आचार्यांचे ध्यान संपले होते. त्यांनी रामला जवळ बोलावले. त्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवला. राम, उद्या आश्रमातला तुझा शेवटचा दिवस ना? ते म्हणाले. त्यांनी हे ओळखले याचे रामला आश्चर्य वाटले नाही, कारण त्यांचे तर्क अंदाज चुकत नसत. आचार्य, मला पुढील जीवनासाठी काही मार्गदर्शन करावे. राम म्हणाला, तू महिनाभरात आश्रमातील शिष्यांकडून काय शिकलास? ते म्हणाले, खूप काही शिकलोय. मी बासरी वादन तसेच पोहायलाही शिकलोय. गुरूंचे महत्त्व मला कळाले. आत्मरक्षा व कर्तव्याचे महत्त्वही कळाले. तो उत्तरला, अरे वाह, खूप शिकलास की. शाबास, छान. हे पहा राम, तू एकटा राहतोस. तू प्रथम भीतीवर विजय मिळवायला हवास. तो कसा आचार्य? रामने उत्कंठतेने विचारले. जन्म आणि मृत्यू माणसाच्या हातात नाही. जे नशिबात आहे तेच होणार. मग भीती कसली? जे आपले कर्तव्य आहे ते सत्यनिष्ठेने पार पाडायचे. क्षणभर स्तब्ध होऊन पुढे म्हणाले, आपल्यासोबत कोणता प्रियजन किती दिवस राहणार आहे हेही आपण ठरवू शकत नाही. या पृथ्वी तलावर आपण एकटे आलो आहोत आणि एकटेच जायचे आहे. आचार्यांनी दीर्घ श्वास घेतला. रामला सोबत घेऊन त्या आश्रमाकडे चालू लागले. सुख आणि दुःखाकडे समानतेने पहा. संपत्ती आवश्यक आहे, परंतु तिचा हव्यास बरा नाही. होय आचार्य, राम म्हणाला. प्रत्येक मनुष्याचा आपल्या जीवनात येण्याचा काही उद्देश असतो. तो चांगला नसेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहा. ते म्हणाले, प्रयत्नांचा परिणाम योग्य होत नसेल तर प्रयत्न करण्याची पद्धत बदलणे गरजेचे असते. आचार्यांचे विचार अमृतवाणीच होती. आणि सर्वात महत्त्वाचे, परिस्थिती कितीही खडतर असली तरी आपण सकारात्मकच राहायला हवे. किती अमूल्य शब्द आहेत हे. जगातील सर्व खजिनाही त्यापुढे कमी पडेल. सायं प्रार्थनेची वेळ झाली होती. रामने आचार्यांचे दर्शन घेतले. त्या रात्री रामने सर्वांना स्वतःच्या परत जाण्याविषयी सांगितले. सर्व शिष्यांचे हृदय भरून आले. तो रात्री विचार करीत होता की आपण या सर्वांकडून खूप शिकलो. फारच ज्ञानी, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ अशी ही साधू मंडळी. त्याने ईश्वर चित्रात पाहिला होता. प्रत्यक्षात तो कसा असेल हे आचार्यांना पाहिले तेव्हा लक्षात आले. पहाटे सर्व मंडळी उठली. सर्वजण नदीवर पोहायला गेले. आकाश निरभ्र होतं. सर्वत्र नीरव शांतता होती. त्या सर्व परिसराचा राम कायमचा निरोप घेणार होता. त्या सर्वांसोबत रामही पोहला. जीवन आता रामला एक आनंद यात्रा वाटत होती. त्या दिवशी सर्व मंडळींनी त्याचा आदर सत्कार केला. आचार्य व शिष्याने रामला सोबत घेऊन सहभोजन केले. गुरुदेवाने रामला बासरी वादन करण्यास सांगितले. पूर्वीच्या जीवनात तो कधीही बोलला नसेल एवढे भरभरून बोलला. सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांचे आशीर्वाद घेतले.
रोज थांबत असे त्या कुटीत तो गेला. बासरी सोबत घेतली. शंख हातात घेऊन डोळे मिटून आसनपट्टीवर बसल्या अवस्थेत त्याने शंखदेवाला विनवणी केली. हे शंखदेवा, मला राजाच्या राजवाड्यात नेऊन सोड. सर्वत्र धूर पसरला. शंखदेवाने रामला डोळे उघडण्यास सांगितले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.